नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. मित्रांनो, सध्या लग्न सराई चालू आहे आणि आज 26 एप्रिल आजचा दिवस आहे आणि आज खूप ठिकाणी लग्न आहेत आणि खूप असे नातेवाईकांचे लग्न आहेत. तर कुणाकडे लग्नाला जायचं, इकडे तिकडे मम्मी इकडे एकीकडे गेले, पप्पा एकीकडे गेले, असा सगळा विषय झालेला आहे. आणि मी चाललोय कलझोंडीमध्ये. सौरभ दादाचं लग्न आहे, त्या ठिकाणी चाललोय मी. आणि आपल्यासोबत हे दोघे जण आहेत, अर्णव आणि सिद्धेश. तर आम्ही निघालो आहोत आता लग्नाला. कलझोंडी सुंदरवाडी त्या साईडला लग्न आहे तिकडे. तर इकडून प्रवास असणार आहे थोडा बाईकने चाललो आहोत आम्ही. तर कलझोंडी सुंदरवाडीमध्ये लग्न आहे. चला जाऊया. आजच्या जेवढं शूट होईल, जेवढं त्या गावची परंपरा पद्धत दाखवता येईल तेवढं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवेनच. आणि सध्या चॅनलवरती लग्नाचे ब्लॉग येतील याच्या पुढे, कारण का लग्न सराई चालू झालेली आहे कोकणामध्ये. चला जाऊया आता कलझोंडीमध्ये. कलझोंडी 2 नंबर फाट्यावरून आतमध्ये बसलेले आहे. सुंदरवाडीमध्ये जायचं आहे आपल्याला. आणि काय माहित नाही, रस्त्याच्या बाजूलाच आहे असं म्हणतात, ऐकलं. आता बघूया जाऊ. रस्ता आहे बऱ्यापैकी, नवीनच काम चाललेलं दिसते रस्त्याचं. कोकणातील आपल्या पारंपरिक वाद्य ढोलताशा, याशिवाय लग्न अधुरं आहे. ढोलताशा वाजून चालू आहे. वाजवा 1 मिनिट. गोपाल चूडामणि केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय महादेव श्रीधर श्रीमन महादेवाय कुलदेवता आता वरात निघणार आहे लग्न मंडपात जाण्यासाठी. चौकार रुचिता ची सौरभ पडलावर.
गिरिजात्मकं सुवर्गं विघ्नेश्वरं ओहरं ग्रामो जनसंस्थितो गणपति सूर्या सदा मङ्गलं
इष्टदेवता स्मरण कुलदेवता स्मरण तदेव लग्नं हृदयं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवलं तदेव लक्ष्मीपदे हृदयामि सर्व आलेले आहेत आपले मित्रमंडळी सर्व आहेत सर्वांचे स्वागत आहे सर्वांना मंगल विनंती आहे की जेवणेश्वर कोणीही जाऊ नये धन्यवाद. हां बस साधा भात मसाले भात वाटाण्याची भाजी आहे कुर्मा भाजी आहे सगळी मिक्स. इथून निघालोय कळझोंडी सुंदरवाडीतून निघालोय आता घरी जाण्यासाठी. तर चला ऊन पण खूप आहे जबरदस्त जेवलेलं वगैरे आणि निघालोय आता खालगाव आलो इथे लग्नाला करिश्माताईच्या लग्नाला. ची चौका करिश्माची संकेत. तर मित्रांनो आपण आता घरी आलो आहोत आणि लग्न सोहळा संपन्न झाला. सौरभ दादा त्याचबरोबर करिश्माताईच्या लग्नाला सुद्धा गेलो होतो आपण तिथून आल्याच्या नंतर अशा पद्धतीने. आणि आजचा व्लॉग हा लग्न पद्धतीचा होता. कोकणातील लग्न पद्धती तुम्ही बघितलाच की अशा पद्धतीने लग्न संपन्न झालं. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.